श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद सर्ग याच्या अंतर्गत अध्याय 18. ब्राह्मण बालक श्रृंगीद्वारे परीक्षित महाराजांना शाप. याच्यामध्ये आपण श्रवणाचा महिमा, भगवंतांच्या भक्तांच्या कथेच्या श्रवणाचा महिमा याच्याबद्दल श्रवण केलं. तर अशीच कथा श्रवण करण्याची इच्छा सूत गोस्वामींकडनं शौनकादी ऋषींनी केली आहे, जी कथा ही भगवंतांच्या संदर्भात आहे आणि तीच कथा श्रवण करण्याची इच्छा ती व्यक्त करताय. श्लोक संख्या 16 पर्यंत चर्चा झाली. श्लोक संख्या 17 मध्ये तन्ना परम पुण्यमसंवृतार्थम आख्यानमत्यद्भुतयोगनिष्ठम् आख्याहनन्ताचरितोपपन्नं पारीक्षितं भागवताभिरामम्. त्यामुळे सूत गोस्वामी आपण अत्यंत कृपा करावी आणि भगवान अनंत यांच्या अनंत कथा आम्हाला श्रवण करण्याचा लाभ द्यावा, कारण ह्या कथा अत्यंत पवित्र करणाऱ्या आहेत आणि सर्व कथांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. देवतांच्याही ज्या दुय्यम देवता आहेत त्या सर्व देवतांच्याही कथा असतात, परंतु भगवंतांच्या कथा या सर्व कथांमध्ये सर्वोत्तम असतात. त्यामुळे आम्हाला अशाच अनंत भगवंतांच्या कथा श्रवण करण्याचा लाभ द्या. आणि या सर्व कथा महाराज परीक्षित सुद्धा यांना ऐकविल्या गेल्या होत्या शुकदेव गोस्वामींच्या द्वारे, आणि अशा पद्धतीने भक्ती योगामध्ये परिपूर्ण मन लावल्यामुळे ते शुद्ध भक्तांना अत्यंत प्रिय होते. तर भक्तीमध्ये लागल्यानेच फक्त भक्त दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रसन्न होऊ शकतात. भौतिक कोणामध्ये कितीही पात्रता असो, कितीही तो स्वतःला महान समजत असो, तर अशा व्यक्तीबद्दल भक्तांना कोणत्याही प्रकारचं प्रेम वाटत नाही. कारण जोपर्यंत हराव अभक्तस्य कुतो महत्गुणा, जोपर्यंत व्यक्ती हरीचा भक्त बनत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणताही महान गुण नसतो. आणि जेव्हा व्यक्ती भगवंतांचा भक्त बनतो तेव्हा सर्व देवतांचे चांगले गुण, सात्विक गुण त्याच्यामध्ये आपोआपच प्रकट होतात. त्यामुळे आवश्यकता आहे, जर आपल्याला भगवंतांच्या भक्तांना प्रिय व्हायचं असेल तर आपल्यालाही भक्त बनावंच लागेल. आणि या भक्तीचा महिमा किती छान आहे की कोणी एखादा व्यक्ती निम्न कुळात जरी जन्म झाला असेल तर त्या जन्मामुळे त्याच्यामध्ये दोष असतो, तर तसा दोषही नाहीसा करता येऊ शकतो. सूत गोस्वामी स्वतःचं उदाहरण देऊन सांगताय. अहो वयम जन्मभृतोऽद्यहास्म वृद्धानुवृत्त्यापि विलोम जातः दौष्कुल्यमाधिं विधुनोति शीघ्रं महत्तमानाम अभिधान योगः. सांगतायत विलोम जातः अर्थात वर्णसंकराने उत्पन्न होणाऱ्या सूत जातीमध्ये माझा जन्म झाला आणि केवळ भगवंतांचे शुद्ध भक्त जसे शुकदेव गोस्वामी यांच्याकडनं दिव्य श्रवण केल्यामुळे माझ्या जन्मामध्ये जो वर्णसंकराचा दोष होता तो दिव्य भक्तीमुळे आणि दिव्य भक्तांच्या संगामुळेच पवित्र होऊ शकला आणि तो दोष नाहीसा होऊ शकला. सूत गोस्वामी म्हणतायत की हे ईश्वर, यद्यपि आम्ही अशा संकरित जातीत उत्पन्न झालो तरीही आम्हाला दिव्य ज्ञानामध्ये उन्नत असणाऱ्या महापुरुषांची श्रवण सेवा करण्याचा लाभ मिळाला आणि त्यांच्या चरण कमलांवरती अनुगमन केल्यामुळेच आमचा अशा पद्धतीचा भगवत भक्ती करण्याचा जन्म अधिकारच आम्हाला प्राप्त झाला आहे. असे महापुरुष यांच्याशी केवळ भगवंतांबद्दल चर्चा केल्यानेच व्यक्तीचा निम्न कुळात होणारा जन्म आणि त्याच्यापासून प्राप्त झालेले सर्व अवगुण हे काय होतात, नाश होतात, निर्मळ होतात. जसं पूर्वी आम्ही एका
जंगली प्रदेशात होतो, तर तिथेही जे आदिवासी पोरं असतात, तर ते पोरं सगळे घरामध्ये उंदीर वगैरे खायचे. परंतु जसं भगवंतांच्या भक्तांचा संपर्क त्यांना झाला, हरिनाम ते करायला लागले, तर त्यांनी उंदीर तर सोडूनच द्यायला पाहिजे, पण म्हणजे आता कांदा लसूणही ते लोक खात नाही. तर त्यांच्या जातीमुळे आणि निम्न संकरित जातीमध्ये जन्म झाल्यामुळे त्यांच्यात आलेला दोष हा सर्वथा भगवत भक्तांच्या संघामुळे नाहीसा झालाय. तर हाच भगवत भक्तीचा दिव्य महिमा आहे. तर सूत गोस्वामी सुद्धा ब्राह्मण कुळात जन्म झाले नसल्यामुळे स्वतःमध्ये जणू काही त्यांचा दोष होता असं दाखवत आहे. कारण विलोम जातः अर्थात असंस्कृत निम्न कुळामध्ये त्यांचा जन्म झाला असं मानतात. परंतु शुकदेव गोस्वामी आणि नैमिषारण्याचे दिव्य महर्षी जसे शौनकादी मुनी या सर्वांच्या संघामुळे त्यांना अत्यंत आध्यात्मिक लाभ झालाय असं ते सांगतायत. आणि जी जन्मामुळे अयोग्यता आली होती ती अयोग्यता ही सर्वथा निघून गेलेली आहे. तर हेच चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षेद्वारे सगळ्यांना शिकवतायत की वैदिक प्रथांचं पालन तर झालं पाहिजे, परंतु जन्मामुळे निम्न कुळात जन्म झाल्यानंतरही अशा लोकांना उच्च ज्ञान असणाऱ्या भक्ती असणाऱ्या भगवत भक्तांनी त्यांचा उद्धार हा केला पाहिजे. आणि हाच भगवत भक्तीचा महिमा आहे की संघात चांगला संघ केल्याने व्यक्तीच्या भावनांची काय करता येते, परिवर्तन घडून आणता येते. त्यामुळे आपल्याला दिव्य सत्संग प्राप्त होणं फार आवश्यक आहे. हरिदास ठाकूरांचंही उदाहरण येतं, ज्यांना नामाचार्य ही उपाधी श्रीमान चैतन्य महाप्रभूंनी दिली होती. जरी असं म्हणतात की त्यांचा जन्म मुस्लिम परिवारात झाला होता, यवन परिवारात झाला होता, परंतु हरिदास ठाकूरांना अद्वैताचार्य यांचा संपर्क झाल्यामुळे त्यांनी हरिनामामध्ये उत्साह घेतला आणि आपल्या सर्व जातीमध्ये निर्माण झालेल्या दोषांना पार करून त्यांनी रोज प्रतिदिन 192 माळा हरे कृष्ण महामंत्राचे जप करायचे. आणि अशा पद्धतीने अत्यंत उन्नत झाल्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी त्यांना श्री हरिनामाचार्य म्हणून त्यांना उपाधीच देऊन टाकली. तर अत्यंत महान हा भगवत भक्तीचा आणि भक्तांच्या संघाचा हा परिणामच आहे की व्यक्ती आपल्या सर्व दोषातनं पार होऊ शकतो. जसं नारद मुनी ही मृगारी जो एक दरोडेखोर होता त्याचाही उद्धार केला, वाल्या कोळी त्याचाही उद्धार केला, आणि रजोगुणी परिवारात ध्रुव बाळाचा जन्म झाला, त्या ध्रुव बाळाचा सुद्धा भौतिक इच्छांमधनं त्यांनी उद्धार केला. आणि प्रल्हाद जरी असुर कुळात जन्म झाले तरीही भगवंतांचे महान भक्त झाले नारद मुनींच्या कृपेनेच. तर अशा सूत गोस्वामींकडनं ज्यांचा उद्धार झालाय भगवंतांच्या दिव्य सत्संगामुळे, तर त्यांना हीच विनंती केली जाते की आपण भगवंत अनंत यांची आम्हाला कथा ऐकवा. त्यामुळे सूत गोस्वामी आता अनंत कोण आहेत याची व्याख्या करीत आहेत. कुत पुनर्गृणतो नाम तस्य महत्तमैकांत परायणस्य योऽनंत शक्तिर् भगवाननंतो महद्गुणत्वात् यमनंत माहुः. आणि त्यांच्या विषयामध्ये अवश्य सांगितलं गेलं पाहिजे, पण त्यांच्या संदर्भात किती सांगणार, कारण भगवंतांचं नाव काय आहे, अनंत. तर अनंत असल्यामुळे भगवंतांच्या कथाही अनंत आहेत आणि त्यांची नावंही अनंत आहेत, आणि त्यांचे भगवत भक्त आणि त्यांचे धामही अनंत आहेत. परंतु भगवत भक्तांच्या निर्देशनामध्ये आपण भगवान अनंत यांचे पवित्र नाम याचं कीर्तन श्रवण करू शकतो, आणि त्यांची शक्ती किती आहे ती पण अनंत आहे. असे भगवंत ज्यांची असीम शक्ती आहे, असीम गुण आहेत, आणि अत्यंत ते स्वतः अनंत लोकांमध्ये निवास करतात, अशा भगवंतांनाच अनंत असे म्हणतात. आणि हे अनंत भगवंत त्यांच्या अनंत भक्तांचे स्वामी आहेत.
मग ते कोणत्याही जातीत असो, कुळात असो, कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अवस्थेमध्ये उत्पन्न झालेले असो, राहत असो, सर्वांचे ते भक्त आहेत. खास करून तर म्हटले गेले की दीनवत्सला, जे दीनहीन आहेत त्या सर्वांचे तर अवश्य भगवंत काय आहेत, स्वामी आहेत. तर असे कोण कोण भक्त इच्छुक असतात अशा दिव्य भगवंतांच्या सेवेसाठी, श्रवण सेवेसाठी आणि पाद सेवनासाठी. एतावतालं ननुसूचितेन गुणैरसाम्यानतिशायनस्य हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिर्यस्याङ्घ्रिरेणुं जुषते न भिप्सोः. हे तर निश्चितच आहे की भगवंत हे अनंत आहेत, त्यांचं नावही अनंत आहे, त्यांचे गुणही अनंत आहेत. आणि असम ऊर्ध्व जे उपनिषदात सांगितलंय की भगवंतांच्या तुल्य अर्थात समानही कोणी नाही आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठही कोणी नाही, हे तर मान्यच आहे. त्यामुळे फळस्वरूपात त्यांच्या विषयामध्ये आपण जी पण चर्चा करू तर ती पर्याप्त नसू शकते. अर्थात कितीही कथा केली तरी ती आपण पूर्ण करू शकत नाही. असं म्हटलेलं आहे की भगवान अनंत देव, अनंत शेष भगवंतांची अनंत काळापासून गुणानुवादन अर्थात कथा करीत आहेत, परंतु तरीही न ते थकलेले आहेत, न भगवंतांची कथा ही समाप्त झालेली आहे. असे भगवंत अनंत आहेत. आणि मोठे मोठे देवता सुद्धा भगवंतांची दिव्य स्तुती गातच असतात. परंतु खास करून देवता स्वतःच्या स्थितीला चांगला मजबूत ठेवण्यासाठी आणि आपली पदप्रतिष्ठा जपण्यासाठी माता लक्ष्मी देवींची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण बऱ्याचशा भक्तांना तीही कृपा प्राप्त होत नाही, कारण ती सकाम आहे, भौतिक इच्छांनी भरलेली आहे. तरीही काही काही देवतांना ती कृपा प्राप्त होईलच असं नाही. परंतु अशी लक्ष्मी देवी स्वतः काय करत आहे, भगवंत यांच्या सेवेमध्ये सदा रत असते, सदा सर्वदा भगवंतांच्याच सेवेमध्ये लागलेली असते. भगवंता शेष नारायण जे आहेत त्यांच्या चरण कमलांच्या सेवेमध्ये सदा तल्लीन असते. आणि वैकुंठ लोकामध्ये तर धूळ नाहीच आहे, तरीही देवी लक्ष्मी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन ते वैकुंठाचे जे महाल आहेत त्या सर्वांना झाडू लावत असते. जिथे धूळच नाही तिथे झाडू लावायची काय गरज आहे. तरीही स्वतः सेवा करण्याची एवढी उत्साह माता लक्ष्मीमध्ये आहे की त्या स्वतः झाडू घेऊन वैकुंठ झाडत असतात. अशा भगवंतांची कथा श्रवण करण्यामध्ये कोणत्या व्यक्तीला उत्साह नसायला पाहिजे. जे सर्व लक्ष्मी योगामागे धावत आहेत, परंतु लक्ष्मी भगवंतांच्या चरणांकडे धावत आहे. त्यामुळे अशा भगवंतांच्या दिव्य कथा श्रवण करण्यामध्ये आपल्याला अवश्य उत्साह असलाच पाहिजे. अर्थात सर्व प्रकारचे भक्त भगवंतांच्या दिव्य कथांना श्रवण करण्यासाठी उत्साहित असतात. मग प्रश्न असा येतो की अनंत नाव घेतलेलं आहे, परंतु मग हे अनंत कोण आहेत? ते शिवजी आहेत, ब्रह्माजी आहेत की विष्णू आहेत? अथापि यत्पादनखावसृष्टं जगद्विरिञ्चोपरितार्हणाम्बः शेषं पुनात्यान्यतमो मुकुन्दात् को नाम लोके भगवत्पदार्थः. भगवंत श्रीकृष्ण यांच्या अतिरिक्त असा कोण व्यक्ती आहे जो स्वतः परमेश्वर म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यायोग्य आहे? ब्रह्माजींनी सुद्धा केवळ त्यांच्या पायाच्या नखांमधनं निघणाऱ्या दिव्य जळाद्वारे अर्थात गंगेद्वारे त्यांना धारण करून भगवान शिवजी यांच्या मस्तकावरती त्यांना ग्रहण करण्याची विनंती केली होती. त्यासाठीच हे जळ त्यांनी एकत्र केलं होतं. अशी सर्व जगत पावनी गंगादेवी शिवजींसमेत साऱ्या ब्रह्मांडातल्या सर्व लोकांना शुद्ध बनवत असते. तर असे अनंत अर्थात भगवंत श्रीकृष्णच आहेत. सर्व जगतातल्या देवतांना
मनुष्यांना, दानवांना, राक्षसांना, जीव जंतूंना आणि नरकातल्या लोकांना सर्वांनाच ते पवित्र करीत असतात. त्यामुळे ब्रह्माजी तर जीवच आहेत, फक्त ते जास्त पुण्यवान असल्यामुळे त्यांना ब्रह्माजींची पदवी प्राप्त आहे. आणि शिवजी जीव नाही आहेत आणि भगवंतही नाही आहेत, ते शिव आहेत. अर्थात ते खास तत्व आहेत जे ह्या जड जगतात राहून तमोगुणी लोकांचे अधिपती म्हणून सेवा करतात. जे तामसिक असतात, भूत, पिशाच, विनायक यांची उपासना करणारे, अशा पद्धतीचे खेचरी वगैरे, या लोकांचे ते काय उपास्य आहेत. त्यांच्याद्वारे त्यांची आराधना केली जाते. आणि जे खास करून भगवंतांचा द्वेष करतात ते तथाकथित आसुरिक ब्राह्मण सुद्धा शिवजींची पूजा करतात, कारण ते नास्तिक असतात. भगवंत विष्णूंवरती त्यांचा काहीही विश्वास नसतो. तर अशा पद्धतीने भगवंत श्रीकृष्ण हेच कृष्णस्तु भगवान स्वयं आहे आणि ब्रह्माजी शिवजी सर्व त्यांचे सेवक आहेत. अशा दिव्य अनंत भगवंतांमध्ये भक्तिभाव असण्याचा काय प्रभाव असतो हे सांगताय. यत्रानुरक्ता सहसैव धीरा व्यपोह्य देहादिषु संगमूढम् व्रजन्ति तत्पारमहंस्यम् अन्त्यम् यस्मिन्न हिंसो पशमः स्वधर्मः. परम भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये सदा अनुरक्त असणारा मनुष्य, त्यांच्या भक्तीमध्ये सदा सर्वदा तल्लीन असणारा मनुष्य आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरासहित, स्थूल अर्थात जे आपण त्याला स्पर्श करू शकतो ते स्थूल शरीर, आणि मन बुद्धी अहंकार रूपी सूक्ष्म शरीर ज्याला प्रत्यक्ष हाताने आपण स्पर्श करू शकत नाही, पण तरीही तेही या जड देहामध्ये सूक्ष्म शरीर आहे आणि त्याच्यावरती आध्यात्मिक शरीर आहे. परंतु आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरासहित असा अनुरक्त मनुष्य एकाएकीच भौतिक आसक्तीने भरून राहिलेल्या संसाराचा त्याग करू शकतो एका क्षणामध्येच, आणि जीवनाच्या संन्यास आश्रमाची सर्वोच्च सिद्धी सुद्धा प्राप्त करण्यासाठी संसारातून बाहेर निघून जाऊ शकतो, ज्याच्या फलस्वरूपामध्ये अहिंसा आणि वैराग्य हे उत्पन्न होतात. सर्व जीवांप्रती हिंसेचा भाव याचा नाश होतो आणि सांसारिक भौतिक बंधनातनं संपूर्ण वैराग्य उत्पन्न होऊन भगवंत हरींना प्राप्त करण्यासाठी तो व्यक्ती पुढे निघून जाऊ शकतो. असा आत्मसंयमी मनुष्य भगवंतांच्या भजनामध्ये लागल्यानेच आपल्या संन्यास आश्रमाची सुद्धा परम संसिद्धी अर्थात भगवंतांचे चरण कमल प्राप्त करणे, याला स्वतःच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तो फलस्वरूपामध्ये प्राप्त करू शकतो. त्यामुळे सांगितलेलं आहे, महाप्रभोर भक्तगण वैराग्य प्रधान जहां देखी प्रीत हैया गौर भगवान. अर्थात श्री चैतन्य महाप्रभूंचे भक्त कोण आहेत, तर ज्या व्यक्तींमध्ये संसाराप्रती वैराग्य आहे, तर ते असे वैराग्य प्रधान लोकच भगवान चैतन्य महाप्रभूंचे भक्त म्हणून ओळखले गेले पाहिजे. जर चैतन्य महाप्रभूंचा भक्त आहे असा म्हणणारा व्यक्ती असेल, परंतु त्याला भौतिक कामना भरपूर आहे आणि भौतिक कार्यांमध्येच त्याचा उत्साह अधिक असेल, तर आपण समजलं पाहिजे की तो एक ढोंगी व्यक्ती आहे. तो कोणत्याही प्रकारचा भगवंतांचा भक्त नाही, फक्त काय करत आहे, स्वांग करत आहे, ढोंग करत आहे. तर वैराग्य असलं पाहिजे. कशापासून? लोकांना भगवंतांपासून वैराग्य आहे, त्यांनी भगवंतांना सोडून दिले. पण वैराग्य म्हणजे भौतिक संसारातील कार्यक्रमांपासून मुक्ती, आणि आध्यात्मिक कार्यक्रमासाठी सर्वथा ते उपलब्ध असतात. अशा पद्धतीने धीर मनुष्याने भगवंतांच्याच भजनामध्ये लागून स्वतःचा परिपूर्ण उद्धार केला पाहिजे. त्यामुळे अशा दिव्य अनंत भगवंतांची किती कथा सूत गोस्वामी करू शकतात, कारण भगवंत तर अनंत आहेत. मग आता त्यांची किती कथा करणं शक्य आहे. अहम हि पृष्ठो यमनो भवद्भीर
आचक्ष आत्मा वगमोत्र यावान् नभ पतन्त्यात्मसमं पतत्रीन् तथा समं विष्णुगतिं विपश्चितः. सूर्यासमानच अत्यंत शक्तिशाली ऋषी मुनींनो, शौनकादी मुनींना गुणगान करतायत सूत गोस्वामी की आपण सूर्यासमान तेजस्वी शक्तिशाली असे ऋषी आहात. त्यामुळे मी आपल्या जेवढं ज्ञान आहे, मला जेवढं भगवंतांबद्दल ज्ञान आहे, त्या ज्ञानानुसारच भगवंत विष्णू यांच्या दिव्य लीलांचं मी वर्णन करण्याचा प्रयत्न अवश्य करीन. जसं यथा दिया यथामती, जितकी बुद्धी आहे आणि जशी मती आहे, जशी चेतना आणि चिंतन आहे, तेवढ्यापर्यंत आपण भगवंतांचं गुणगान तर करूच शकतो. सूत गोस्वामी एक उदाहरण देत आहे. नभः पतंत्यात्म समम पतत्रिणस. ज्या पद्धतीने एक पक्षी आकाशामध्ये किती उडू शकतो, किती उंच, किती दूर जाऊ शकतो, तर जितकी त्या पक्षामध्ये शक्ती असेल, क्षमता असेल, तेवढ्या क्षमतेनुसार तो आकाशाचा पार बघू शकतो. अर्थात तेवढा उंच जाऊ शकतो, तेवढा सुदूरही जाऊ शकतो. त्याच पद्धतीने भगवंतांचे अनेक विद्वान भक्त असतात, तर ते भगवंतांच्या लीलांचं वर्णन करू शकतात. किती करू शकतात? आपल्या आपल्या अनुभूतीनुसार, साक्षात्कारानुसार. जेवढा साक्षात्कार आहे तेवढी कथा तर ते अवश्य करूच शकतात. तर यथा दिया यथामती, जरी भगवंत अनंत आहेत तरीही जेवढी धारणा आपली आहे भगवंतांच्या चरण कमलांची, तेवढी कथा आपण अवश्य करू शकतो. तर परीक्षित महाराजांना शाप मिळण्याच्या प्रसंगाकडे सूत गोस्वामी आता वळत आहेत आणि त्याच कथेबद्दल विस्ताराने सांगणारही आहेत. तर एकदा काय झालं? एकदा धनुरुद्यम्य विचरन् मृगयां वने मृगाननो गतः श्रान्तः श्रुधी तत्स्त्रीषितो भृशम् जलाशयम् अचक्षाणः प्रविवेश तमाश्रमम् ददर्श मुनिमासीनं शांतं मिलितलोचनम्. एकदा परीक्षित महाराज वनामध्ये गेले होते धनुष्यबाण घेऊन शिकार करण्यासाठी. कारण क्षत्रियांना शिकारीचा अभ्यास करावा लागायचा. कारण युद्धामध्ये जर रक्तपात केला नाही तर मग धर्माचा आणि न्यायाची प्रतिष्ठापना होऊ शकणार नाही. त्यामुळे परीक्षित महाराज असा अभ्यास करण्यासाठी धनुष्य बाण घेऊन शिकार करण्यासाठी जंगलात सुदूर गेले होते. तर अशा पद्धतीने ते हरिणांचा पाठलाग करीत होते आणि करता करता फार आतल्या जंगलामध्ये त्यांचा प्रवेश झाला. आणि तिथे गेल्यानंतर तिथे पाण्याचा काही स्रोत नसल्यामुळे ते फार थकले आणि त्यांना खूप भूक आणि तहान तीव्रतेने लागली. मग जवळच कुठे जलाशय आहे का त्याचा ते शोध घ्यायला लागले. आणि शोध घेता घेता त्यांना पाणी तर काही मिळेना. तिथे काही नदी नव्हती, तलाव नव्हता, झरणे पण नव्हते. आणि अशा पद्धतीने शोधता शोधता त्यांना जंगलाच्या आतमध्ये नेहमी ऋषी मुनी आश्रम करून राहायचे, तशाच पद्धतीने त्यांना एक आश्रम दिसला. आणि जवळ गेल्यानंतर त्यांना कळलं की तो आश्रम एक सुविख्यात शमिक ऋषी यांचा तो आश्रम होता. त्या आश्रमामध्ये ते जाऊन प्रविष्ट झाले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आतमध्ये बघितलं की कोणी दिसत नाहीये. तर एका कुटीरमध्ये, एका झोपडीमध्ये ते आतमध्ये गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी बघितलं की तिथे डोळे बंद करून शांत भावाने एक मुनी बसलेले आहेत आणि ते तपस्येमध्ये किंवा समाधीमध्ये संलग्न झालेले आहेत. तर अशा पद्धतीने भगवंतांची फार कृपा झाली त्यांच्यावरती की ते अशा साधूच्या कुटीरमध्ये जाऊन पोहोचले. परंतु स्थिती अशी होती की साधू हे सर्वथा समाधीमध्ये स्थित झाल्यामुळे परीक्षित महाराजांकडे त्यांचे डोळे बंद असल्यामुळे ते बघू शकत नव्हते.
आणि परीक्षित महाराज जरी तिथे ब्राह्मणासमोर ऋषींसमोर गेले तरीही तिथे समाधीत असल्यामुळे त्यांना कळेना आता करावं काय, कारण आजूबाजूला कुठे पाण्याचा मडकाही दिसत नाहीये आणि कोणी दुसरे व्यक्ती पण दिसत नाहीयेत. तर काय करायला पाहिजे, कारण सर्व तिथे गुरुकुलमध्ये त्यांच्या आश्रमामध्ये राहणारे सगळे विद्यार्थीगण होते, पोरं होते, ते सर्वजण नदीवरती स्नानासाठी गेले होते. त्यामुळे आश्रम सर्वथा निर्जन होता, कोणीच नव्हतं. फक्त एकमात्र तेवढे मुनीच होते आणि तेही समाधीस्थ होते. अशा मुनींची समाधीमध्ये आंतरिक स्थिती कशी होती? प्रतिरुद्धेंद्रिय प्राण मनोबुद्धिम उपारतम स्थानत्रयात् परम प्राप्तम ब्रह्मभूतम अविक्रियम. सांगतायत की मुनींच्या सर्व इंद्रिया, त्यांचे श्वास, मन आणि बुद्धी सर्व काही भौतिक कार्यकलापांच्या पलीकडे गेलेल्या होत्या. अर्थात ते भौतिक रूपामध्ये आणि भौतिक स्तरावरती कोणत्याही पद्धतीने कार्य करीत नव्हते. आणि ते तिन्ही प्रकारच्या ज्या चेतना आहेत, जसं जागृती, जसं आता आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ती आहे जागृती. त्यानंतर जेव्हा आपण झोपतो तेव्हा ती सुप्त अवस्था असते आणि त्यानंतर असते सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे अशी झोप ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वप्न नसते. अशा पद्धतीने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही स्तरांच्या पलीकडे तुर्य नावाची चौथी अवस्था असते, जिला योग समाधीही म्हणतात. तर अशा पद्धतीने ते गुणात्मक दृष्ट्या अत्यंत उच्च स्थितीमध्ये प्राप्त झाले होते आणि त्यांचं चिंतन हे आध्यात्मिक झालं होतं. अशा समाधी अवस्थेमध्ये आंतरिक स्थितीमध्ये मुनी काय समाधीस्थ झाले होते. अशा मुनींच्या जवळ जाऊन मग राजाने काय केले? विप्रकीर्ण जटाश्छन्नम रौरवेनाजिनेन च विशुष्यत्तालुरुदकम तथा भूतम अयाचत. अत्यंत ध्यानमग्न असणारे ते मुनी मृगचर्म अर्थात हरिणाची कातडी त्याच्याद्वारे बनलेल्या कपड्याद्वारे ते काय त्यांनी स्वतःचं शरीर त्यांनी झाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्या जटाही फार लांब लांब आहेत. त्यांचे केस भरपूर लांब होते आणि त्यांनी गोल गोल करून डोक्यावरती त्याच्या जटा बांधल्या होत्या आणि त्या जटा आता समाधीत अवस्था असल्यामुळे त्यांच्या शरीरावरती सर्वत्र त्यांनी पसरवून ठेवल्या होत्या. आणि परीक्षित महाराज तर फारच पाण्यासाठी आणि अन्नासाठी व्याकुळ झाले होते आणि अशा पद्धतीने त्यांचं मुखही पूर्णतः सुकून गेलं होतं, कोरडं पडलं होतं. आणि इथे म्हटलं की त्यांचा टाळू म्हणजे जिभेच्या वरचा भाग, जो जबड्याचा वरचा भाग आहे टाळू, तो पण पूर्णपणे कोरडा झाला होता. आणि त्यांनी समाधीत अवस्थेत असल्यामुळे आणि दुसरं कोणीही तिथे नसल्यामुळे त्याच मुनिवरांना पाण्यासाठी विनंती केली की मुनिवर, कृपया मला थोडं पाणी मिळू शकेल का? मी फार अरण्यामध्ये दूर आलेलो आहे आणि माझ्याबरोबर कोणी नाही आणि मला पाण्याची आवश्यकता आहे. मी अत्यंत तहान मला लागलेली आहे, तर कृपया मला मदत करा म्हणून त्यांनी विनवणी केली. परंतु मुनींनी राजाला काय प्रतिसाद दिला विचारल्यानंतर? अलब्ध तृणभूम्यादीर असंप्राप्तार्घ्य सुनृतः अवज्ञातम इवात्मानं मन्यमानश्चुकोपः. तर परीक्षित महाराजांना कोणत्याही पद्धतीचं आसन दिलं गेलं नाही, बसण्यासाठी स्थान दिलं गेलं नाही, पाण्याचा एक छोटा लोटाही भरून मिळाला नाही आणि कमीत कमी मधुर वचनांनी त्यांचं स्वागतही त्या आश्रमामध्ये कोणीही केलं नाही. आणि विचारल्यानंतरही तिथे मुनींची कोणतीही हालचाल त्यांना दिसून आली नाही. अशा पद्धतीने राजाला
मन ठिकाणावर नसल्यामुळे, कारण खूप तहान भूक लागल्याने मन व्यग्र होतं, आपल्याला हे अनुभव असेलच. तर राजा तर फार जंगलात गेल्याने खूप थकल्याने तर अत्यंत व्यग्र झाला असेल. तर अशा पद्धतीने स्वतःला माझी उपेक्षा झाली आहे अशा पद्धतीने समजून मग त्याला थोडा क्रोध आला. आणि राजा असाही थोडासा रजोगुणी प्रधान असतात, तर साहजिकच आहे की त्यांना सत्कार न झाल्यामुळे थोडा राग येणं अपेक्षितच आहे. आणि माझा इथे अवमान होत आहे असा विचार करून त्यांना थोडा राग येण्याचं कारण तर होतच. तरीही अजून काय त्यांना वाटलं. अभूतपूर्वः सहसा श्रुत्रंगाभ्याम अर्दितात्मनः ब्राह्मणं प्रत्यभूत ब्रह्मन् मत्सरो मन्युरेव च. सूत गोस्वामी सांगतायत, हे ब्राह्मणांनो, ब्राह्मण मुनी ज्यांचं नाव शमीक ऋषी आहे, अशा शमीक ऋषींच्या प्रती राजा अत्यंत क्रोधित झाला आणि थोडा द्वेषपूर्णही झाल्यासारखा त्याचा मनोभाव झाला. कारण परिस्थितीच अशी निर्माण झाली की फारच जास्त भूक आणि तहान लागल्यामुळे त्यांची व्यग्रता ही पराकोटीला गेली होती. मग राजाने त्यांची जी उपेक्षा झाली आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याने काय प्रतिक्रिया दिली. स तु ब्रह्मऋषेर्हंसे गता सुमोरगम वृषा विनिर्गच्छन् धनुष्कोट्या निधाय पुरमागतः. अशा प्रकारे अपमानित झाल्यानंतर राजा तिथून निघाला, त्या आश्रमातून निघाला की जाऊ आपण दुसरीकडे बघूया कुठे पाणी मिळेल तर. परंतु निघण्यापूर्वी त्याने आपल्या धनुष्याद्वारे त्या कुटीरच्या बाहेरच एक मेलेला सर्प पडलेला होता. तो मेलेला सर्प त्यांनी धनुष्याने उचलला आणि क्रोधपूर्ण होऊन, क्रोधाच्या वशमध्ये येऊन, नियंत्रणात येऊन त्याने शमीक ऋषींच्या खांद्यावरती तो साप गोल करून ठेवून दिला. आणि त्यानंतर राजा आपल्या राजमहलामध्ये धावत धावत पळत आला, कारण त्याला फार तहान आणि भूक लागली. जसं म्हणतात की जशास तसे, अशा पद्धतीने माझी जर उपेक्षा केली आहे तर मी तुमचीही उपेक्षा करीन, असा काहीतरी बदला घेण्याचा भावच इथे प्रकट झाल्यामुळे राजाने अशा पद्धतीचं कार्य केलं. रागाने सर्वांचंच भान हरवतं आणि ते हरवल्यामुळे काय होतं, आपण काहीतरी चूक करून बसतो. कारण रागाचं स्वरूपच आहे की बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर बुद्धी नाशात विनश्यती. मग बुद्धी नाश झाल्याने आपला किंवा दुसऱ्याचा कोणाचा तरी नाश चालू होतो लगेच. अशा पद्धतीने राजाने पण एक प्रकारे चूक केली की ध्यानस्थ बसलेल्या मुनींचा थोडा अपराधच झाला. परंतु राजाचाही थोडा अपराध झाला होता, कारण त्यांना कोणी पाणी विचारलं नाही, त्यांची काळजी घेतली नाही. परंतु ज्ञानी जनांचा हा स्वभावच आहे की परिस्थिती निघून गेल्यानंतर, मन शांत झाल्यानंतर ते अवश्य विचार करतात की आपण जे केलं ते योग्य केलं की अयोग्य केलं. अशा पद्धतीने चिंतन अवश्य केलंच जातं. तसं राजानेही मग, कारण ते स्वतः महाभागवत आहे, तर अशा पद्धतीचं कर्म झाल्यानंतर त्यांनीही काही विचार केलाच असेल. एष किं निभृताशेष करणो मिलिते क्षणः मृषा समाधिराहोस्वीत किं नो स्यात् क्षत्रबंधुभिः. परत आल्यानंतर राजा असा विचार करायला लागला आणि मनातल्या मनातच तर्क करायला लागला की काय ते मुनीवर आपल्या सर्व इंद्रियांना पूर्णपणे संयमित करून, संरक्षित करून, सर्व आपलं मन एकाग्र करून आणि डोळे बंद करून खरोखर समाधिस्थ होते, की ते एक स्वतःपेक्षा कनिष्ठ, अर्थात ब्राह्मणांपेक्षा क्षत्रिय हे कनिष्ठ मानले जातात,
एका पद्धतीच्या विचाराने, कारण ते थोडे रजोगुणी असतात आणि ब्राह्मण सत्वगुणी असतात, आणि रजोगुण हा सत्वगुणापेक्षा निम्न स्तरावरचा गुण आहे. अशा पद्धतीने एक निम्न कुळातला व्यक्ती आपल्याकडे आला आहे, तर त्याचा सत्कार करण्याची मला काही आवश्यकता नाही. अशा पद्धतीने काही विचार करून त्यांनी समाधी असल्याचं काही ढोंग तर नाही केलं होतं ना. अशा पद्धतीने द्विधा विचार राजाच्या मनात आला की माझी खरंच उपेक्षा करण्यात आली आहे, की ते मुनीवर फक्त समाधीस्थ असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि श्रील जीव गोस्वामी जे महान आचार्य आहेत, हे असं मान्य करीत नाही की राजा ज्या पद्धतीने त्याने कार्य केलं होतं, त्यांनी पूर्वकर्मामध्ये काही केलेल्या दुष्कर्मांच्या परिणामाने असं काही चूक त्यांच्याकडनं झाली आहे, हे आचार्य मानित नाही. तर ही तर एक भगवंतांची योजना आहे, ज्याच्याद्वारे भगवंतांचा महान भक्त महाभागवत असणारा परीक्षित महाराज यांचा भौतिक संसारातील घर, परिवार, राज्य, संपत्ती या सर्वांपासून त्यांना मुक्त करायचं होतं, वेगळं करायचं होतं, आणि लवकरात लवकर त्यांना भगवत धाम घेऊन जायचं होतं. यासाठीच भगवंतांनी अशा प्रकारची ही योजना रचली की जेणेकरून बाह्यदृष्टीने त्यांच्याकडनं काहीतरी चूक व्हावी आणि त्यांनी भगवत भक्तांचा, हरिकथेचा, श्रीमद भागवतांचा आश्रय घेऊन भगवत धामी लवकरात लवकर 7 दिवसामध्येच निघून जावं, याची योजनाच भगवंतांनी केली होती. त्यामुळे जर कोणाला भगवत धाम जायची इच्छा असली तर तो आपल्या पद्धतीने जाणार नाही, तर भगवंत त्याच्यासाठी योजना बनवते आणि त्या योजनेनुसार तो जाऊ शकतो. आपल्या योजनेनुसार आपण भगवतधाम जाऊ शकत नाही. कोणा भक्ताला मोठा मोठा रोग होऊन भगवंत त्याला नेतील, कोणाला कीर्तनामध्ये नाचून नाचून नेतील, कोणाला बिना पाण्याचा, बिना खाण्याचा भुका मारून मारून तो भगवतधाम जाईल. तो वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकेल. कोणाचा जीवित घात होऊन तो भगवतधाम जाईल. तर सर्व भगवतधाम जाऊ शकतात. भगवंतांची कृपा झाली तर कोणीही भगवतधाम जाऊ शकतो. परंतु आपल्या योजनेनुसार आपण भगवतधाम नाही जाणार, तर आपण भगवंतांच्या योजनेनुसार जाऊ, हा विश्वास असणं फार आवश्यक आहे. आणि असाच विश्वास भगवंतांचे सर्व भक्त त्यांच्यावरती दाखवत असतात. तर खास करून ही योजना तर कलियुगामध्ये सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी, श्रीमद भागवतम प्रकट करण्यासाठी, जनमानसामध्ये श्रीमद भागवतम रुजविण्यासाठीच भगवंतांनी ही अशा पद्धतीची योजना केली. आणि जसं मराठीत म्हणतात, लेकी बोले सुने लागे, त्याच पद्धतीने भगवंत स्वतःच्या भक्तांनाच एक उदाहरण म्हणून प्रस्तुत करतात आणि जगतातल्या सर्व जीवांना असा दिव्य आध्यात्मिक संदेश देत असतात, परिपाठी निर्माण करत असतात की भगवत भक्तांनी जशा पद्धतीने, जरी ते महान भक्त आहेत तरीही शेवटी भगवद्गीतेचा आश्रय घेऊन श्रवण तत्वाला शरणागत होऊन भगवंतांवरती एकाग्र ध्यान करून समाधीस्थ होऊन भगवतधाम कसे जाऊ शकतात, कितीही बिकट परिस्थिती उत्पन्न झाली तरीही, हा मार्ग दाखवण्यासाठीच भगवंतांनी अशा पद्धतीची योजना रचली होती. तर त्याच योजनेचा इथे आता काय होत आहे, विस्तार होत आहे या कथेद्वारे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.